शिंदे साहेब, आपला एक आणखीन विषय राहिलेला होता की आपल्या ज्या केसेस होत्या त्या 2 दिवसात वापस घेऊ म्हणले होते, त्याला आता 4 महिने पूर्ण झाले. 2 दिवसात अंतरवालीच्या सरसकट गुन्हे मागे घेऊ म्हणून सांगितलं होतं आणि 1 महिन्यात महाराष्ट्रातले घेऊ म्हणून सांगितलं होतं. जिथं काय घटना घडल्यात ज्या आम्ही त्यांचं समर्थन कधी केलेलंच नाही, परंतु तुमच्याच कडून शब्द आलेले आहेत आणि गृहमंत्री महोदयांनी सांगितलं होतं की निष्पाप लोकांवरती हल्ला झालाय आणि याला साक्षीदार स्वतः महाजन साहेब आहेत. त्यातला एकही गुन्हा आणखीन मागे झालेला नाही, उलट आमचेच लोक अटक केली गेली विनाकारण. बीडमधले काय उदाहरणं असे तुम्हाला जर समोर आता असं पटणार नसेल तर समोर उभा करायचे असले तर काही लोक पुण्याला असतानाही इकडं नाव घेऊन अटक केलेले. काही विद्यार्थी बीडमधले ते मेस बंद झालते त्या दिवशी त्या घोळामुळं गोंधळामुळं, त्या म्हणून मेस बघायला गेले होते, ते पोरं सुद्धा शिक्षणात असताना मध्ये टाकलेत. असे निष्पाप लोकांवरती विनाकारण गुन्हे, हे 2 मुद्दे केसेस आणखीन एकही मागे घेतलेले नाही. 2 दिवसाच्या आत ते वापस घेऊ असं एकच मी सांगतो, या शब्दावर जो शब्द दिला त्याच्यावर मी आजही कायम आहे, गृहमंत्री कायम आहेत आणि मला वाटतं त्याची काहीतरी प्रोसेस सुरू झालेली आहे आणि त्याच्यामध्ये कायदेशीर जी काही बाबी आहेत त्या सर्व तातडीने मी करायला लावतो. ज्यांनी आंदोलनामध्ये लोकशाही मार्गाने आंदोलन केलं, जे निष्पाप आहे, ज्यांचा सहभाग नाही, त्यांच्यावर कुठलीही कारवाई होणार नाही आणि त्यांना कुठलाही त्रास होणार नाही. पुन्हा मी त्या सूचना संबंधितांना देतो. नाही ना साहेब, ते प्रोसेस तुम्ही ती सुरू नाही, काही नाही, 2-2, 3-3 महिने थोडीच प्रोसेस लागते. आमचे लोक चालू केले. आंदोलन पहिलं आंदोलन झालं त्याच्यातलं ना, हो, आंदोलन जे अगोदरचं झालं त्याच्यामधलं अंतरावरीतलं, त्याच्यात मी तातडीने आणि मला वाटतं आपल्या काही लोकांना बोलून त्याचे स्टेटमेंट पण चालू आहे घेण्याचे. एसपींशी आता बोलतो तात्काळ. 4-4 महिने स्टेटमेंट घेते का? हे आमचे लोक उचलून टाकायला लागलेत मधील. आमच्याच लोकांनी मार खाल्ला ना, आमच्याच लोक काय घेतात, आमचे लोकांनी मार खाल्लाय. हे बघा शिंदे साहेब, परिस्थिती अशी झाली या गावात या लोकांना इतकं गुडघ्यांना मारलंय, यांना शेतात सुद्धा येत नाही आता सुद्धा. काही प्रोसेस सुरू नाही. माझे साहेब काही प्रोसेस सुरू नाही, प्रोसेस काही नाही. तुमच्यावर भरसा टाकला होता आम्ही. एक प्रोसेस तुम्ही मला इथून माघारी गेलं की दाखवतो यांना, तुम्ही सांगितलं होतं इथून माघारी गेलं की दाखवतो यांना, मागं घ्यायला लावतो. तुम्ही गेलेले 1 महिना झाला. असल्या कसल्या सूचना आमचे पुरे लोक मध्ये टाकल्यावर आहेत का सूचना तुमच्या? तुम्हाला एक साथ अहो महाजन साहेब, आम्ही तुमच्यावर लय भरोसा टाकलेला होता, आताही टाकलेला आहे. तुम्हाला सांगतो, तुम्हाला एकाच पोराचं काम सांगितलं होतं, संभाजीनगरच्या चव्हाण नावाच्या पोराचं, त्याचं सर्टिफिकेट असताना रद्द केलं तुम्ही त्या दिवशी सांगून आयुक्तांना, तरी ते काम झालं नाही. आम्ही अपेक्षा करायचं कोणाकडून? एक काम झालं नाही तर केस तुम्ही मुद्दाम मागे ठेवलेले आहेत. मला एक दुसरं सांगा शिंदे साहेब, याच्यामध्ये आम्हाला नोटीस द्यायचं काय कारण आहे लोकांना? शिंदे साहेबांना माझा आवाज येतोय का? शिंदे साहेबांना माझा आवाज येतोय का? आता एकच आहे, आता जस्टिस शिंदे साहेब मला बोलत होते की याच्यामध्ये एक दुसरा पर्याय लवकरचा जो आहे, काही एक प्रोसेस प्रमाणे आपल्याला करावं लागतं. दुसरं त्याच्यामध्ये एक त्यांनी मला सुचवलंय की जे आपले डीजीपी डिस्ट्रिक्ट गव्हर्नमेंट प्लीडर, त्यांनी एकदा बाबा याचा सहभाग आढळून येत नाही असं एकदा हे केलं, निष्पन्न झालं की 169 ही प्रक्रिया आपल्याला करता येते असं मला सांगितलं. तर त्या पद्धतीने पण जाऊ, आपण दोन्ही पद्धतीने जाऊ, जे लवकर होईल, फास्ट होईल त्याप्रमाणे करू. पण त्याला 4 महिने शिंदे साहेब लागत नाहीत. तुम्ही घ्या अथवा नका घेऊ, आता आम्ही आता पत्करायचं ठरवलं. आता प्रक्रिया वेगळी आहे, त्याला थोडंसं आता नवीन जी प्रक्रिया सांगितला भाग 169चा तो आपण अवलंबू. नाही त्याच्यामध्ये शॉर्टकट होईल. आमचं ते म्हणण्याचा उद्देशच नाही. तुम्ही आता घ्या अथवा नका घेऊ, आम्ही स्वीकारलेलंच आहे ते. आता त्याला नाविलाज आहे. आता तुम्ही ती खुटी गुतून ठेवलेली आमच्यामध्ये, आम्हाला पक्का माहीत झालंय आता. परंतु आमचं म्हणणं, आमची चूक काय होती? तुम्ही पहिला व्हिडिओ काढा आणि ते सगळे 400 अधिकारी घरी पाठवा. आम्ही भोगायला तयार आहेत. आमच्यात येऊन हाणलं कशामुळं, गोळीबार केल्या कशामुळं, ही सुरुवात दाखवा. कशामुळे लोक लुटली? त्यांचे साध्या कपड्यावर लोक आमच्यात घातले आणि लवखंड आमच्या अंगावर लुटविली. आमचे लोक खाली पडले. खाली पडलेला माणूस शिंदे साहेब, बैठक संपवा आपण. मला चेअर येऊन वाटायला लागले तुमच्या बैठक संपवायची दिसते तुम्हाला. परंतु आमच्या लोकांचे डोके फुटले. 29 लोकांना लागले. तुम्ही ट्रॅक्टरवाल्यांना विनाकारण नोटीस द्यायला लागले. आम्ही मुंबईला अन्नधान्य घेऊन यायचं का? नाही, एक मिनिट फक्त ऐका.
सकारात्मक बाजूने जायचं आहे. आपल्याला आता पुन्हा जुन्या इतिहासामध्ये जायचं नाही आणि म्हणून नवीन आपण जे घडवायचं आहे ते सकारात्मक दृष्टीने आपण पुढे गेलो तर नक्की याच्यामधून आपल्याला समाजाला न्याय देता येईल. त्यामुळे जे काही राहून गेलेलं आहे ते आपण मार्गी लावू, कारण सरकारची भूमिका अशी वाकडी तिकडे नाहीये. सरकारची भूमिका स्पष्ट आहे. कालही तीच होती, आजही तीच आहे आणि उद्याही तीच राहणार आहे. मग आता शेवटचं सांगतो फक्त 83 क्रमांकाला मुद्दे आणले त्यावर आपण त्याच्यावर चर्चा करू आणि आपण त्याच्यावर सकारात्मक निर्णय घेऊ. माझे 1-2 मुद्दे आहेत तेवढे सांगतोय. माझे पाटील साहेब, माझे 2 मुद्दे सांगतो मग तुम्ही बोला. मी मीटिंगला होतो. मी 2 मुद्दे तेवढे सांगतो मग तुम्ही बोला. 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी एकच असलेल्याच ओबीसी यादीवरती आहे. महाराष्ट्रातला मराठा आणि कुणबी एकच आहे. त्यानुसार तत्सम मराठा म्हणून तुम्ही त्यानुसारही महाराष्ट्रातल्या मराठाला आरक्षण द्या, हाही लिहून घ्या. दुसरा मुद्दा ज्याला घ्यायचं ते घेईन, नाही तर नाही घेणार. इथं का जोर जबरदस्ती नाही. कोणाला काय राहायचं त्याने राहावं. ज्यांना गोरगरीब मराठ्यांना घ्यायचं ते कुणबी प्रमाणपत्र घेतील, ज्याला नाही घ्यायचं ते नाही घेणार. इथं जोर जबरदस्ती नाही. मुंबई गव्हर्नमेंटचं गॅजेटही सांगतंय मराठा कुणबी बद्दलचं. त्याच्यानंतर हैदराबादचं गॅजेटही सांगतंय मराठा आणि कुणबी बद्दलचं. सातारा संस्थानचं खाणेसुपारीचं जो अहवाल आहे तोही सांगतोय की मराठा आणि कुणबी एक असलेल्यांचं. इतके पुरावे असतानाही तुम्हाला 4 पुरावे दिलेत. यानुसार महाराष्ट्रातला मराठा समाज आणि कुणबी एकच हे सिद्ध होतंय. म्हणजे तुम्हाला एका शासन निर्णयावर सुद्धा मराठ्यांना आरक्षण कुणबी म्हणून देता येतंय. आपण ते द्यावं. किंवा जे आपले 4 शब्द ठरलेले आहेत, एक की सोयरे सगळे सोयरे रक्ताचे असणारे यांना ज्या नोंदी मिळाल्या त्या आधारावर द्यावं, ही एक मागणी. यानुसार ही शब्द त्याच्यामध्ये घ्या आणि शासन निर्णय करा, आम्हाला मान्य आहे. आणि 4था मुद्दा सांगतो आणि थांबतो की या ज्या नोंदी मिळाल्यात ह्या 54 लाख ह्या नव्या आहेत का जुन्या आहेत? धन्यवाद. जरांगे पाटील साहेब, मी आता बैठकीला होतो. याच्यातल्या 2-3 निर्णय इथे फार चांगले झाले मला असं वाटतं. एकतर त्र्यंबकेश्वर धार्मिक संस्थेत जेवढे पुरावे आहे, राक्षस भवन असेल, त्र्यंबकेश्वर असेल, हैदराबादल्या काही नोंदी असेल, आता तर खास करून औरंगाबादच्या आयुक्तांनी सांगितलं का